नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। आपण पाहत आहात स्टार वन मराठी, जाणीव समाज मनाची। येत नाही अशी अवस्था होऊन बसल्या की पाणी उशाशी आणि आम्ही उपाशी असं म्हटल्यासारखी अवस्था आमची होऊन बसलेली आहे। तर शासनानं किंवा एमएससीबी वाल्याने याची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा आम्ही याच्यासाठी मोर्चा होणाऱ्या नुकसानीस जबाबदार एमएससीबी असेल, किंवा जरी नाही झालं हे 2 दिवसात तर आम्ही मोठा मोर्चा काढू, हे माझ्याकडून आव्हान आहे त्यांना करावे। तसेच आम्ही 7 दिवसापूर्वी खाडेसाहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन नवीन डेपी बसवला होता, परंतु नवीन डेपी 5-6 दिवसच चालला आणि तिथून तो बंद पडला। आज आता 4-5 दिवस झाले आमचे पीक वाढत आहे। त्या पिकाची जबाबदारी एमएससीबीने घ्यावी अशी माझी विनंती आहे। नमस्कार, मी आत्माराम जाधव। गेल्या 8-10 दिवसापासून या ठिकाणी हा जो काही वरती दिसतोय हा ट्रान्सफॉर्मर जळाला होता। तर या ठिकाणी वारंवार तक्रारी दाखल करून सुद्धा या ठिकाणी या ट्रान्सफॉर्मरचं काम केलं जात नव्हतं। मात्र कालच बबन मोरे आमचे ग्रामपंचायत सदस्य, आमचे सहकारी मित्र यांनी विचारणा केली की कुठं आहे आणि असं झालं आणि गेल्या 10-15 दिवसापासून आमची मिरची वाळायला लागल्या। अतिशय चांगल्या पद्धतीचा मिरचीला दर असताना सुद्धा फक्त पाण्याविना ही मिरची वाळायला लागल्या म्हटल्यानंतर मी आमचे सहकारी मित्र जुने सुनील पाटील यांच्या स्टार वन या न्यूजशी तुम्ही संपर्क साधा, कारण मी काल जरा शिराळा या ठिकाणी कामानिमित्त गेलो होतो। तर त्यानंतर मी सुनील पाटील यांचा नंबर दिल्यानंतर या ठिकाणी सुनील पाटील ही अतिशय तत्परतेनं आणि तात्काळ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी या ठिकाणी ही जी काय आहे ती बातमी दिली। आणि त्यानंतर आजच या ठिकाणी महावितरणच्या कर्मचारी आणि यांच्याकडून तात्काळ आज एका दिवसात या ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर बसलेला आहे। खरोखर मी म्हणजे थोडंसं यांनी तात्काळ हे घेतल्याबद्दल त्यांचंही मी महावितरण कंपनी आणि त्या कर्मचारी आणि ते जे काही त्यांचे अधिकारी वर्ग असतील यांचेही मनापासून आभार मानतो। आणि अशीच तत्परता या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सर्वच ठिकाणी घ्यावी। खरोखर मी मनापासून आमचे मित्र सुनील पाटील आणि त्यांचं स्टार वन न्यूज यांचं खरोखर मनापासून आणखीन एकदा कौतुक करतो, कारण त्यांच्यामुळंच आज या ठिकाणी बरीच पिकं या ठिकाणी वाचलेली आहेत। कारण आज आमच्याकडं म्हैसाळ कॅनलचं पाणी आहे, पाणी उशाशी आणि कोरड गशाशी अशी काहीतरी या 10-15 दिवसात परिस्थिती झाली होती। मात्र या स्टार वन न्यूजच्या या बातमीमुळं आज या ठिकाणी तात्काळ ट्रान्सफॉर्मर बसलेला आहे आणि या ठिकाणच्या या आसपास परिसरातील सर्वच लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न निघालेला आहे। नमस्कार, काल आम्ही मिरचीचा प्लॉट उन्हामुळे जळत होता। त्या संदर्भात स्टार वनच्या माध्यमातून आम्ही काल बातमी लावली होती। त्या बातमीचा इफेक्ट म्हणून आज आमच्या डीपीवर आमच्या ट्रान्सफॉर्मरवर डीपी बसलेला आहे। त्याबद्दल मी स्टार वनचे तसेच सुनील पाटील साहेब यांचे आभार मानत आहे। तसेच आमचे सहकारी आत्माराम जाधव यांनी आम्हाला सुनील पाटील साहेबांचा नंबर देऊन आमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो।